तर 30 सप्टेंबरपर्यंत धनंजय मुंडे सातपुडा सरकारी बंगला सोडण्याची शक्यता आहे। धनंजय मुंडेंचं 30 सप्टेंबरपर्यंत बंगला खाली करण्याचं छगन भुजबळांच्या कार्यालयाला आश्वासन, सूत्रांची माहिती। मार्च महिन्यात धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, परंतु अद्याप मुंडेंनी सरकारी बंगलाचा ताबा सोडला नाही। मुंडेंनी बंगला सोडल्यानंतर भुजबळांना या बंगल्याचा ताबा दिला जाईल। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। कृष्णा, दुसऱ्या आपण पाहतो की अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अजून सुद्धा शासकीय निवासस्थानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। सध्या ते त्यांच्या खाजगी निवासस्थानात सांताक्रूज इथे राहत आहेत। मात्र दुसरीकडे शासनाच्या वतीने देण्यात येणारा जो काही शासकीय बंगला आहे तो अद्याप त्यांना मिळालेला नाहीये। मंत्री जेव्हा धनंजय मुंडे मंत्री होते त्यांना जो देण्यात आलेला बंगला होता सातपुडा बंगला, तोच धनंजय मुंडे यांच्यानंतर छगन भुजबळ यांना देण्यात आलेला आहे। मात्र अजून सुद्धा धनंजय मुंडे यांनी या शासकीय बंगल्याचा ताबा सोडलेला नाही आणि म्हणून मार्च महिन्यापासून अजून सुद्धा छगन भुजबळ जे आहेत ते या बंगल्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। या महिन्याच्या अखेरीसपर्यंत धनंजय मुंडे या सातपुडा बंगल्याचा ताबा सोडतील आणि त्यानंतर हाच बंगला छगन भुजबळ यांना दिला जाईल असं देखील आता सूत्रांकडून कळतं आहे। धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाची जी काही टीम आहे ती टीम आणि छगन भुजबळ यांच्या कार्यालयाची टीम आहे हे संपर्कामध्ये आहेत आणि या महिन्याच्या अखेरीसपर्यंत या सातपुडा बंगल्याचा ताबा जो आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडून सोडला जाईल आणि त्यानंतर छगन भुजबळ या शासकीय निवासस्थानामध्ये शिफ्ट होतील। सध्या मंत्री असून सुद्धा छगन भुजबळ हे आपल्या खाजगी निवासस्थानामध्ये वास्तव्यास आहेत। मात्र इतर जे काही शासकीय कामकाज असतं ते कामकाज पाहण्यासाठी त्यांना त्या बंगल्यामधून अगदी मंत्रालयापर्यंत किंवा इतर जे काही जो काही आहे तो ट्रॅव्हल करावा लागतो, प्रवास करावा लागतो। मात्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा सातपुडा हा बंगला जो आहे तो अद्याप धनंजय मुंडे यांच्या वतीने खाली न करण्यामुळे छगन भुजबळ यांना अजून शासनाचा बंगला मिळालेला नाही आणि म्हणून 30 तारखेपर्यंत धनंजय मुंडे यांच्या टीमकडून त्यांच्या वतीने हा बंगला सोडला जाईल आणि त्यानंतर छगन भुजबळ या बंगल्यामध्ये वास्तव्यासाठी जातील असं देखील आता कळतं आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।